नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। अशीच नवनवीन कथा मी घेऊन येत आहे। आज पुन्हा अशीच एक कथा घेऊन आलेली आहे, रहस्यमय दरवाजा। रहस्याशी संबंधित कथा वाचायला मनोरंजक वाटतात, पण अशी काही रहस्य आहेत जी अस्तित्वात असली तरी ती काल्पनिक असली तरी ती प्रत्यक्षात यायला वेळ लागत नाही। रहस्यमय दरवाजा ही अशीच एक आश्चर्यकारक कथा आहे, जी सर्वोत्तम कहाणी आहे, जी तुम्हाला रोमांचक वाटेल। अशाच नवनवीन कथा मी घेऊन येणार आहे। आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। एक छोटंसं गाव होतं। त्याच गावात कार्तिक नावाचा मुलगा राहत होता। त्याला अभ्यासात रस नव्हता। जंगलातील झाडे आणि वनस्पतींची माहिती गोळा करण्यात त्याला मुख्यतः रस होता। त्यासाठी तो अनेक तास एकटाच जंगलात जात असे। त्याच्या जंगलात भटकणे त्याच्या वडिलांना आवड नव्हते। तो त्याला एक भटका मुलगा मानत होता। त्याला कार्तिकने काही काम शोधावे जेणेकरून त्याला काही पैसे मिळू शकतील, पण त्याला कुठलीही नोकरी मिळाली नाही। म्हणून त्याने त्याला त्याच्या स्वतःच्या किराणा दुकानात काम करायला भाग पाडले। कार्तिक तसं दुकानात काम करण्यात अजिबात रस नव्हता, पण वडिलांचे मन जपण्यासाठी तो त्यांच्यासोबत दुकानात बसू लागला। कार्तिकला पतंग उडवण्याची आवड होती, त्यामुळे मोकळ्या वेळेत तो घरामागील डोंगराळ भागात पतंग उडवत असे। कार्तिकला आयुष्यात कोणतेही ध्येय नव्हते, त्यामुळे तो त्याच्या कामात निष्काळजी असायचा। किराणा दुकानाचे काम कार्तिकच्या क्षमतेत नाही हे कार्तिकच्या वडिलांना माहीत होते, पण कदाचित तो ते काम शिकेल असे त्यांना वाटले। एक दिवस कार्तिक दुकानात बसला आहे, त्याच वेळी एक ग्राहक येऊन कार्तिककडून नोट बदलण्याची मागणी करतो आणि नोट तपासल्याशिवाय कार्तिक त्याला बदलून देतो आणि बनावट नोट स्वतःजवळ ठेवतो। आणि कार्तिकचे वडील दुकानात आले असताना त्यांच्या हातात ती बनावट नोट आढळते। तो पकडला जातो आणि जेव्हा त्याला संपूर्ण कथा कळते तेव्हा तो रागाने कार्तिकला दुकानाबाहेर फेकून देतो आणि म्हणतो, पुन्हा दुकानात बसू नकोस। वडिलांचे बोलणे कार्तिकला वाईट वाटलं नाही। खरं तर त्याला दुकानात बसणं अजिबात आवडत नव्हतं आणि वडिलांनी त्याला दुकानात बोलावू नये अशी त्याची इच्छा होती। त्याच्या घरी पोहोचल्यानंतर कार्तिक आपल्या पतंग टेकडीच्या बाजूला घेऊन जातो आणि तिथे तो पतंग उडवू लागतो। पतंग उडवताना वाऱ्याचा जोर वाढतो। कार्तिकचा पतंग आकाशात फडफडू लागतो। कार्तिक पटकन पतंग खाली उडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच प्रयत्नात पतंगाचा धागा तुटतो। पतंग झाडात अडकतो। कार्तिकही पतंगाच्या मागे धावू लागतो आणि टेकडीच्या बाजूला ज्या झाडाखाली पतंग लटकत होती त्याच झाडाखाली उभा राहतो। कार्तिक दगडफेक करून पतंग काढण्याचा प्रयत्न करू लागतो। अचानक कार्तिकची नजर झाडामागील एका दारावर पडते, जे पाहून त्याला धक्काच बसतो। कार्तिक हळूहळू दरवाजाजवळ आला। या निर्जन ठिकाणी डोंगराळाच्या आत दरवाजा कसा असू शकतो याच्या त्याला आश्चर्य वाटते। दरवाजा गूढ दिसत होता, रहस्यमय दरवाजा होता। कार्तिक हिंमत गोळा करतो आणि दरवाजा उघडतो। दार उघडताच कार्तिकचे डोळे विस्फारले, कारण स्वर्गापेक्षाही सुंदर आणि गूढ जग त्याच्या समोर दिसत होते। कार्तिक हळूहळू दाराच्या आतल्या पायऱ्या उतरू लागतो। कार्तिकने गूढ जगात पाऊल टाकताच तो अचानक हवेत उडू लागतो। मोठ्या कष्टाने तो आकाशात स्वतःला समतोल साधतो। कार्तिक बाजूला पाहतो आणि त्याला अनेक प्राणी, वनस्पती आणि मानव हवेत उडताना दिसतात। एवढंच नाही तर मोठमोठी घरे हवेत उडत आहेत, ज्यामध्ये सोलर पॅनल बसवले होते। उन्हाच्या साहाय्याने चार्जिंग करून घरामध्ये वीज पोहोचवली जात होती। तंत्रज्ञानाचे असे अनोखे उदाहरण पाहून कार्तिक थक्क होतो। खरे तर हे जग पृथ्वीच्या पूर्णपणे विरुद्ध होते। जी आकाशात उडणारी वस्तू होती फक्त ती जमिनीवर चालू शकत होती, कारण येथे गुरुत्वाकर्षण शक्तीचा अभाव होता। त्यामुळे जमिनीवर चालण्याच्या पंखांची आवश्यकता होती। त्यामुळे जमिनीवर फक्त पक्षी आणि उडणारे कीटकच चालू शकतात। हे दृश्य कार्तिकला आश्चर्यकारक वाटले। या गूढ जगाचे लोक कार्तिककडे आश्चर्याने बघत होते। त्यानंतर काही लोक येऊन कार्तिकला त्याच्याबद्दल विचारतात। कार्तिकला मोठ्या कष्टाने हवेत संतुलन राखता आले। एवढं विलक्षण दृश्य त्यांनी पाहिलेलं होतं की तोंडातून शब्दच निघत नव्हते। काही वेळ न बोलता कार्तिक हवेत उडत राहिला। कार्तिकला पाहण्यासाठी जगातील लोक हिंडायला लागतात। कार्तिकचे कपडे आणि तिचे कपडे पूर्णपणे वेगळे होते। या जगातील लोकांच्या कपड्यांमध्ये सोलर चार्जिंग पॅनल बसवले होते, ज्याच्या मदतीने ते त्यांच्या शरीरावर बसलेले गॅजेट वापरू शकत होते।
प्रत्येकाकडे अनेक आधुनिक उपकरणे होती, जी पृथ्वीपेक्षा खूपच आधुनिक होती. या ठिकाणीही पृथ्वीवर जसे लोकांनी स्वतःचे देश तयार केले होते आणि प्रत्येक देशाला एक पंतप्रधान, एक राष्ट्रपती आणि एक सैन्य दल होते. कार्तिक या जगात एक अनोळखी व्यक्ती होता. त्यामुळे लोक त्याला संशयास्पद व्यक्ती मानत होते आणि म्हणूनच त्याला अटक करण्यात आली आहे. कार्तिक खूप विनंती करतो, मी काही केले नाही, मला का अटक करत आहेस? पण त्याचे म्हणणे कोणाला समजत नाही. येथील लोकांची भाषाशैली पूर्णपणे वेगळी होती. बहुतेक लोक मोजक्याच शब्दात बोलत असत. कार्तिकला अटक करून चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. कार्तिक आपली भाषा लोकांना समजावून सांगू शकला नाही, कारण त्याची भाषा कोणालाच समजत नव्हती. कार्तिकचे शब्द समजून घेण्यासाठी भाषा डिकोडर तंत्रज्ञान वापरले जाते. भाषा अनुवादकाच्या मदतीने त्यांना कार्तिकबद्दल बरीच माहिती मिळते आणि त्यांना समजते की कार्तिक आपल्या जगाला हानी पोचवेल असं नाही, पण तो पृथ्वी ग्रहावरून भटकून आपल्या जगात आला आहे. या जगातील लोक कार्तिकला आपल्या पाहुणे मानू लागतात. कार्तिकच्या खाण्यापिण्यासाठी शाही पदार्थ तयार केले जातात. कार्तिकला त्याच्या बदल्यात वर्तनाची काळजी वाटत होती, कारण ते बोलतात ते समजत नव्हते. कार्तिकला जेवणाच्या टेबलासमोर आणताच कार्तिकच्या चेहऱ्यावर हसू उमटले, कारण तो बराच वेळ भुकेला होता. कार्तिक लगेच जेवणाच्या टेबलाभोवती गिरट्या घालू लागला आणि कार्तिकने जेवणाचा पहिला चावा तोंडात टाकताच त्याला लगेच उलट्या होतात. जेवणाची चव खूप कडू होती. कार्तिकला असं खाण्याची सवय नव्हती. अन्नाचा अपमान पाहून इतर जगातील लोक संतापतात. हातवारी करून तो पुन्हा कार्तिकला जेवायला सांगतो, पण कार्तिक त्याला नकार देतो. कार्तिक त्यांना हातवारी करून समजावून सांगतो की तो स्वतःसाठी जेवण तयार करेल, त्याला फक्त खाद्यपदार्थ पुरवेल. कार्तिकला झाड आणि वनस्पतींबद्दल अधिक चांगलं ज्ञान होतं. कार्तिकला स्वयंपाकघरात पाठवले जाते आणि काही तासांच्या मेहनतीनंतर कार्तिक एक स्वादिष्ट जेवण बनवतो. कार्तिकच्या जेवणाच्या सुगंधाने या जगातील लोकांच्या तोंडाला पाणी सुटते. कार्तिकने तयार केलेले पदार्थही चाखायला होता. कार्तिक सगळ्यांना जेवायला बोलवतो. कार्तिकने तयार केलेले पदार्थ खातच सर्वांना कार्तिककडे वेड लागते. आजपर्यंत त्यांनी असे रुचकर जेवण कधीच खाल्ले नव्हते. या जगात अन्नाशिवाय सर्व काही पृथ्वीपेक्षा चांगले होते, पण आज त्यांना अन्नाची खरी चव कळली होती. कार्तिकने तयार केलेल्या जेवणाची बातमी दूरवर पसरलेली दिसते. एके दिवशी या जगात पंतप्रधान या शहराला भेट देणार होते, ज्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सजवले जात होते. पण जेवणाची जबाबदारी कार्तिकवर टाकली जाते. कार्तिकला तर या लोकांचे हावभाव समजू लागले होते आणि तोही या जगाचा आनंद घेऊ लागला होता. पंतप्रधानाचे आगमन होताच त्याचे जगी स्वागत केले जाते. पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान एकामागून एक अधिकारी येतात आणि पंतप्रधान जेवताच त्यांच्या खुर्चीवरून उडी मारतात. कार्तिकने चवीचे असे अनोखे उदाहरण मांडले होते की या जगात सगळ्यांनाच त्यांच्या चवीचं वेड लागतं. कार्तिकला सर्वोच्च सन्मान देण्यात यावा आणि स्वयंपाकाच्या सर्व पद्धती त्याच्याकडून शिकून घ्याव्यात असे पंतप्रधानांचे आदेश आहेत. पंतप्रधानांच्या आदेशाने कार्तिकला या जगाचा सन्माननीय नागरिक बनवले आहे. कार्तिकला राहण्यासाठी एक अतिशय सुंदर घर भेट म्हणून दिले आहे. कार्तिकचे आयुष्य बदलले होते आणि त्याला आता पृथ्वीकडे जायचे नव्हते. हळूहळू कार्तिक या जगाचा कायमचा नागरिक बनला होता. यानंतर कार्तिकने तो रहस्यमय दरवाजा कधीच उघडला नाही आणि यासह अद्भुत कथा संपते. अशी छान रहस्यमय दरवाजा कथा आपण बघितली. सर्वोत्तम कथा होती. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा अशीच नवनवीन कथा मी घेऊन येणार आहे. या कथेत तुम्हाला काय आवडलं हे तुम्ही कमेंटमध्ये कळवा. अशीच पुन्हा मी कथा घेऊन येईल. पुन्हा भेटूया. नमस्कार. धन्यवाद.